एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आता आपण चाललो आहोत पंढरपूर. आज आहे डे 2 पिकनिकचा आणि पंढरपूरच्या मध्ये स्टे केलं होतं. आता आम्ही निघत आहोत. सकाळचे वाजले आहे 7 आणि आम्ही निघत आहोत पंढरपूरला जायला. सो फर्स्ट टाईम चालली आहे पंढरपूरला. मी साडी नेसली आहे आणि सगळेजण रेडी झाले सकाळ सकाळी. आणि दीपिका, हॅलो. तसंच बघा, या हॉटेलमध्ये आम्ही काल रात्री स्टे केलं होतं. हे जेजुरी आणि पंढरपूरच्या मध्ये आहे. फलटण करून एरिया आहे, तिकडे आहे हॉटेल आहे आणि खूप छान असा हा एरिया आहे. आणि हॉटेलसुद्धा जास्त कॉस्टली असं नव्हतं. रात्री आम्ही आलो होतो 8-9 वाजता आणि सकाळी 7 वाजता चेकआउट केलं. फक्त झोपण्यासाठी आम्ही हॉटेल यूज केला होता. आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघतो आहे पंढरपूरला जायला. आता आपण पंढरपूरला पोहोचलो आहोत. मस्त होतं इकडून. पंढरपूरचे रस्ते खूप छान होते. 45 मिनिट्समध्ये आम्ही पंढरपूरला पोहोचलो होतो. सकाळचे वाजले आहेत 7:45 आणि इथे आम्ही मुक्ताई नाश्ता सेंटरमध्ये नाश्ता करायचं ठरवलं. खूप गर्दी होती, सो आम्हाला वाटलं खूप छान टेस्टी असेल. नाश्ता जरा ओके होता. म्हणजे मेन इकडचे पोहे वगैरे असतात ते त्यांचे संपले होते. इकडे आल्यानंतर पोहे तर नक्कीच ट्राय करा, त्यांचे पोहे खूप छान असतात. हॅलो एव्हरीवन. सो आता आम्ही पोहोचलो आहोत पंढरपूरला आणि खूप मस्त वाटतंय. अजून तर आम्ही गेलो नाही आतमध्ये. पंढरपूरमध्ये एंट्री करता सगळे वारकरी आणि असं सगळे भेटत होते. तर खूप छान आणि मस्त प्रसन्न वाटत होतं वातावरण. आणि सगळे बघा रोडवरती सगळेजण, म्हणजे आपला पंढरपूरचा टिक्का तिथे आम्ही लावून घेतला होता मस्तपैकी. प्रसादनी नायसानी पण आमच्या लावला होता. सो आमची नायसा बघ अशी छोटीशी रखुमाई दिसते आहे. कपडे आणि सगळं टिक्का लावून मी सुद्धा लावला होता. ते लोक काही नाही, ते त्यांची एक सेवा असते. तुम्हाला जितके पैसे द्यायचे त्याने तुम्ही देऊ शकतात. आणि खूप छान असं दीपिकाने सुद्धा हातावरती विठ्ठल असं काढून घेतलं होतं. बघू शकतात ते लोक मस्त. त्यांनी दीपिकाच्या हातावरती विठ्ठलचं हे काढलं होतं. हे लोकांनी विठ्ठल काढले हातावरती, छान. आणि हे आहे मंदिर. कसे विठ्ठल रखुमाईचे लावले ना माझ्या बाबूशोना. आमची रखुमाई, नायसा रखुमाई. ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. सकाळचे 10 वाजले होते पण खूप ऊन होतं. सगळेजण बघा अशी छत्री घेऊन बसले आहेत. म्हणजे विठ्ठल रखुमाईचं वगैरे फोटोज मूर्तीज वगैरे ते लोक सेल करतात. आणि खूप छान असं होतं. इथे घरं वगैरे, इथे जवळच रूम्स वगैरे हॉटेल वगैरे पण अवेलेबल असतात. त्याच्यानंतर लाईन तर खूप मोठी असते इकडे. म्हणजे 2-2, 4-4 तास लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. आणि मुखदर्शन अर्ध्या तासामध्ये होतं. तर सगळ्यात पहिलं आम्ही इथे गेलो होतो चंद्रभागेच्या तीरी. बोलतात ना, जेव्हा पंढरपूरला आल्यानंतर सगळ्यात पहिला चंद्रभागेच्या तीरी येऊन स्नान करायचं. तर हे त्यासाठी लाईन लावली. लाईन बघा किती मोठी होती आणि खूप सारं ऊन होतं. नायसाच्या डोक्यावरती पप्पाने रुमाल टाकला होता. ती टोपी बिलकुल डोक्यावरती घेत नाही, रुमालसुद्धा फेकत होती. आणि लाईन तर खूप होती. तर आम्ही नायसा खूप चिडचिड करत असल्यामुळे आम्ही मुखदर्शन करायचं प्रयत्न केला. आणि आतमध्ये सगळे वारकरी बघ असे ग्रंथ वाचतात. आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, तरी पण मी ट्राय केलं थोडंफार व्हिडिओ करण्याचं. आणि आतमध्ये खूप सारी गर्दी होती. खूप जण येतात पंढरपूरला. आणि नेमकं आम्ही जूनच्या टायमाला गेलो होतो. नशीब जुलैमध्ये गेलो असतो तर आम्हाला लाईनीमध्येच म्हणजे दर्शन भेटलं असतं. किती टाईम थांबावं लागलं असतं. जून-जुलै हा पंढरपूरला जायचा बेस्ट टाईम आहे. आणि गर्दी बघा, आतमध्ये लोक एवढी धक्काबुक्की करतात. तरी आम्ही मुखदर्शन केलं होतं, त्याच्यामुळे एवढी आम्हाला लाईन लावावी नाही लागली. आणि पंढरपूरला आल्यावरती इकडचे जे लाल कुंकू आहे, ज्याला पिंजर बोलतात ते लोक, ते खूप फेमस आहे. म्हणजे तिकडे बघा त्यांनी कसे ढिगारेच लावले होते कुंकूचे. सो ते बघण्यासाठी खूप छान वाटत होतं आणि ते सगळ्यांनी घेतलं होतं. माऊलीची छोटी माऊली. आणि इकडे शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती होती आणि फ्रेम्स होते. आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही या हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो. आणि हे पंढरपूर मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे. आणि खूप सुंदर असं टेस्टी जेवण भेटतं. व्हेजमध्ये आम्ही व्हेज कोफ्ता मागवला होता आणि खूप टेस्टी जेवण येतं. तिथे नक्की विजिट. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.